नमस्कार मित्रांनो. मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. खरं तर दुसरा कोणता विषय घेणार होते, परंतु मला काही जणांनी सोनम वांगचुक ह्यांचा व्हिडिओ पाठवला आणि ताई ह्याच्यावर तुम्ही काहीतरी बोला म्हणून विनंती केली आणि खरोखरच तो व्हिडिओ बघितल्यानंतर लोकांच्या भावना इतक्या का उचंबळून आलेल्या आहेत, याची मला जाणीव झाली आणि म्हणून हा सोनम वांगचुक जो आहे, आता त्यांचं नाव एकेरीमध्ये मी घेतीये म्हणून काही जणांना संताप येण्याची शक्यता आहे. परंतु मित्रांनो, सोनम वांगचुक हे व्यक्तिमत्व हे आपल्यापासून लपलेलं नाहीये. अतिशय व्हायब्रंट व्यक्तिमत्व त्यांनी स्वतःला ते एज्युकेशन रिफॉर्मिस्ट म्हणवतात. लडाखमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. तेव्हा त्या लडाखचं जे पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाबद्दल आपण किती आग्रही आहोत, ह्याच्याबद्दल ते अनेकदा बोलत असतात. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन थ्री इडियट्स नावाच्या सिनेमातलं एक पात्र रंगवलं गेलं. याही पेक्षा सगळ्यात मोठं म्हणजे हे सोनम वांगचुक जे आहे, ते मोदींचे मोठे खंदे समर्थक होते. होते एक काळ. 2019 मध्ये ज्यावेळेला 370 हे घटना कलम हलवण्यात आलं आणि त्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता दिली गेली. ह्याच्यानंतर सोनम वांगचुक ह्यांनी आनंद व्यक्त केलेला होता. केवळ सोनम वांगचुक नाही, तर लडाखमधल्या सर्व जनतेनीच एक मोठा आनंदाचा उत्सव साजरा केलेला आपण सगळ्यांनी बघितला. त्यांचेच एक नेते जमग्यान सेरिंग जे खासदार आहेत भाजपतर्फे त्यांनी देखील त्याच्यावरती आनंद व्यक्त केलेला होता. त्यांचं लोकसभेमधलं भाषण जे आहे, ते तुम्हा सगळ्यांच्या लक्षात असेल. याच्यानंतर 2020 साली ज्यावेळेला चीननी आक्रमण केलं आणि लडाखची सीमा जी आहे ती धोक्यात आली. त्यानंतर हेच वांगचुक यांना तुम्ही त्या तिथे बसलेले बघितले असाल आणि त्यांनी चीनचं वर्णन सगळं कसं केलेलं होतं, तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आठवत असेल. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर आत्ताचा सोनम वांगचुक यांचा जो अवतार आहे, तो अवतार सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देऊन गेला असेल तर बिलकुल नवल नाही. पण हे सगळं कधी कसं आहे माहितीये का, हे आयत्या वेळी होत नाही मित्रांनो. हळू करत त्यांनी आपली दिशा कशी बदलत आणलेली आहे. जे स्वार्थी लोक असतात ना आणि खास करून संधी साधून अ, वांगचुक ह्यांच्यावरती कोणी व्यक्तिगत स्वार्थाचा आरोप निदान आता तरी आपण करू शकत नाही. परंतु संधी साधू लोक मात्र भरपूर असतात आणि या संधी साधूंमध्येच सोनम वांगचुक यांची वर्णी लागणार का काय? अशी पाल माझ्या मनामध्ये चुकचुकली ती गेल्या वर्षी. ऑगस्ट 2023 मध्ये ज्यावेळेला राहुल गांधी यांनी त्या सगळ्या परिसराचा दौरा केलेला होता. त्या दौऱ्यामध्ये त्यांना भेटायला अनेक तिथले राजकीय व्यक्तिमत्व येत होते, प्रॉमिनंट व्यक्तिमत्व येत होते. त्याच्यामध्ये सोनम वांगचुक सुद्धा राहुल गांधींबद्दल बरोबर चाललेले तुम्ही बघितले असतील. तेव्हाच मला वाटलं होतं, की काय एकेकाळी मोदींचं समर्थन करणारे हे चीनच्या आक्रमणाबद्दल अत्यंत संवेदनशील असलेले, लडाखच्या संरक्षणाबद्दल अतिशय हळवे असलेले हे वांगचुक, हे राहुल गांधी बरोबर जाऊच कसे शकतात? याचा मला काही उलगडा होईना. आता जो व्हिडिओ माझ्याकडे लोकांनी पाठवला, आज मला वाटतं ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी घोषणा केलेली होती, की मी 21 दिवसाचं उपोषण करणार आहे. त्यातला आजचा बहुतेक 7वा दिवस असावा. आणि मग याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे, की 21 दिवसाचं उपोषण मी म्हणतो खरं, पण ते आमरण सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे. लडाखच्या वातावरणामध्ये ते जिथे बसलेले आहेत उपोषणाला, त्यांनी दाखवलंय -15 डिग्री टेम्परेचर आहे आणि उघड्यावरती ठेवलेलं जे पाणी होतं त्यांच्या ग्लासमधलं, त्याचं कसं बर्फ तयार झालेलं आहे आणि अशा अत्यंत तीव्र थंडीमध्ये मी हे उपोषण करतोय. ते कशासाठी करतायत उपोषण मित्रांनो? आणि त्याचं त्यांनी जे कारणं दिली आहेत ना, ती हादरवून सोडणारी कारणं. हादरवून अशासाठी, की एक भारतीय म्हणून मला हादरवून सोडलं त्यांनी. वांगचुक हे धादांत खोटं बोलतायत. वांगचुक हे धादांत खोटं बोलतायत आणि ते एक लिंबू झालेले आहेत. माझ्या मनामध्ये गेल्या वर्षी जी पाल चुकचुकलेली होती, त्याच्यावरती वांगचुक ह्यांनी आता शिक्कामोर्तब केलेलं दिसतं. मगरीचे अश्रू ढाळतायत.
मगरीचे अश्रू. त्यांचं मुख्य दुःख जे आहे ते असं होतं, की 370 कलम काढल्यानंतर लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा. ही मागणी जी आहे मित्रांनो, ती काही आजची नाहीये. सोनम वांगचुक काही त्याच्याबद्दल आज बोलतायत असं नाहीये. ज्यावेळेला जम्मू-काश्मीर आणि लडाख हा सर्व प्रांत म्हणजे एक राज्य होतं, त्यावेळेला सुद्धा अनेक लोक म्हणायचे, की लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोक राहतात आणि आम्हाला आमच्यावरती हे त्यांच्याकडे काही एवढी मोठी लोकसंख्या नव्हती, की जम्मू-काश्मीर विधानसभेमध्ये त्यांनी साइजेबल आमदार पाठवून त्यांच्या हातामध्ये कधी सत्ता येऊच शकली नसती. तेव्हा आमच्यावरती सत्ता हे काश्मीर खोऱ्यामधले गाजवतायत. ते मुस्लिम आहेत आणि ते त्यांची संस्कृती आमच्यावर लादू बघतात. आमचा जरा सुद्धा विचार करत नाही. ही खरी त्यांची वेदना होती, हळहळ होती आणि म्हणून बौद्ध लडाखला, प्रामुख्याने बौद्ध असलेल्या लडाखला स्वतंत्र दर्जा द्यावा म्हणून तेव्हापासूनची मागणी करण्यात येत होती. पण ही जी मागणी त्यामुळे सोनम वांगचुक ह्यांना काही नव्याने स्वप्न पडलंय अशातला भाग नाहीये. लडाखी जनतेच्या मनामध्ये ही भावना जरूर असेल. 370 कलम काढल्यानंतर त्या राज्याचे 2 तुकडे करण्यात आले. सध्याच्या घडीला दोन्हीही केंद्रशासित आहेत, परंतु त्यामधला जम्मू-काश्मीर असलेला जो प्रांत आहे, त्या प्रांताला विधानसभा मिळेल आणि तिथे निवडणुका घेतल्या जातील, असं केंद्राने पहिल्यापासून जाहीर केलेलं होतं. लेह लडाखचा जो सगळा भाग आहे, त्याला जोडूनच गिलगिट-बाल्टिस्तान हा आज पाकिस्तानच्या अखत्यारीत असलेला प्रदेश दाखवला गेलेला होता. आणि असं ते जो प्रदेश आहे, त्याला मात्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जाच राहील, असं स्पष्ट केलं गेलेलं होतं. अर्थात आपल्या घटनेनुसार एखाद्या प्रांताला जर का केंद्रशासित प्रदेशावरून विधानसभा द्यायची झाली, राज्याचा दर्जा द्यायचा झाला, तर त्याला कोणी आडकाठी नाही करत. तशा पद्धतीचं विधेयक एकदा पास झालं, की तेही होऊ शकतं. परंतु आजच्या घडीला हा संरक्षणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील असलेला जो भाग आहे, त्याला केंद्रशासित ठेवणं हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं होतं. 370 कलम गेल्यानंतर लडाखमध्ये त्यांच्या जीवनमानामध्ये जी क्रांती झालेली आहे, ती क्रांती खुद्द लडाखी लोक सुद्धा नाकारू शकणार नाहीत. एक काळ होता ज्यावेळेला या लडाखमध्ये जेमतेम 6,000 8,000 प्रवासी जाऊ शकत होते. आज अटल बोगदा तयार झाल्यानंतर प्रवाशांची संख्या 3 लाखावर पोहोचलेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता, की तिथल्या पर्यटन व्यवसायाला केवढी मोठी चालना मिळालेली असेल आणि स्थानिक जी जनता आहे त्यांच्यासाठी रोजगाराच्या किती संधी निर्माण झाल्या असतील, हे एका साध्या या आकड्यावरून तुम्ही त्याची कल्पना करू शकता. पण इथेच कथा संपत नाही. लडाखच्या संपूर्ण प्रदेशामध्ये लष्करासाठी असेल किंवा अन्य सरकारी उपक्रम असतील त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते बांधणीची कामं चालू आहेत आणि त्यातून सुद्धा या राज्याचा विकास हा झपाट्याने होताना आपल्याला दिसतो. ज्या ठिकाणी कधी रस्ता बनेल असं वाटलंच नव्हतं, तिथे आज भारतीय लष्कराच्या जवानांना रस्ता उपलब्ध झाल्यामुळे असेल किंवा अन्य सोयी उपलब्ध करून दिल्यामुळे असेल, रोजच्या रोज ताजं अन्न मिळायची सोय झालेली आहे. तेव्हा लडाखमधला हा जो बदल आहे, तो स्वागतार्ह आहे खरा. परंतु या सगळ्याला फाटा देऊन सोनम वांगचुक यांनी धादांत खोटारडेपणा केलेला आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसतो. आणि ते असं म्हणतात, की आम्हाला लोकशाही तर मिळालीच नाही. आमच्यावरती मिरे वाटायला कोण आले? तर केंद्रशासित प्रदेश म्हणून आम्हाला जाहीर केलं. त्याच्यामुळे आमच्याकडे बाबू लोकांचं राज्य सुरू आहे. बरं, हे पूर्वी निदान ते बाबू लोक आमचे श्रीनगरमध्ये बसायचे. आता ते बाबू लोक दिल्लीहून आमच्यावर मिरे वाटतात. म्हणजे ते आणिकच आमच्यापासून दूर गेलेले आहेत, असं हे सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे. लोकशाही मिळाली नाही म्हणजे काय मित्रांनो, मला अजून समजलेलं नाहीये. केंद्रशासित प्रदेश जरी असला, दिल्लीसारखा केंद्रशासित प्रदेश पूर्वी होता, आज राज्य आहे. अनेक ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहेत आणि तिथे निवडणुका होतच नाहीत असंही नाहीये. लोकल बॉडीज असतात, तिथे निवडणुका जरूर होत असतात. सोनम वांगचुक यांना असं म्हणायचंय का, की त्यांच्या राज्याचं संरक्षण
करायला लडाख हे जे राज्य आहे ते स्वतःच्या ताकदीवर, हिमतीवर सुसमर्थ आहे? बिलकुल नाहीये. त्यांचा मोठा गैरसमज आहे आणि त्यांनी त्याच विषयाला सुद्धा हात घातलेला आहे. ते म्हणतात लडाखला साधं संरक्षण सुद्धा मिळालं नाही आणि संरक्षण का मिळालं नाही? तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. ज्या मोदींनी मी आत्ताच सांगितलं, की सैन्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तिथे रस्ते बांधणी झाली. त्याचं दुःख चीनला आहे. म्हणजे कारगिल भागामध्ये जी काही तळ उपलब्ध करून दिले गेले, विमानतळ ॲक्टिव्हेट केला गेला. ह्याच्यानंतर चीनी सैन्याला आपल्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, त्याच्या तोडीस-तोड रचना भारत करतोय बघितल्यानंतर खुद्द चीन हवालदिल झाला आणि डळमळीत झाला. पण सोनम वांगचुक काय म्हणतात, की लडाख असुरक्षित आहे. कारण भारताचं तिकडे लक्ष नाही. अरे वाह! भारताचं तिकडे लक्ष का नाही? ते असं म्हणतात, की लडाखी जनतेमधून गेलेले जे लडाखी जवान आहेत, ते अत्यंत दुःखी आहेत. कारण लडाखला लोकशाही मिळाली नाही. आणि अशा व्यथित अंतःकरणाने काम करणारे जे जवान आहेत, ते संरक्षण करू शकत नाहीत. कारण ते मनानी भारतीय फौजेच्या सोबत नाहीत. भारताच्या फौजेमध्ये त्यांच्या भावनांचा कल्लोळ करून हे गृहस्थ फूट पाडायला बघतायत आणि आर्मी सारखी जी एकमेव संस्था भारतामधली आज आपण म्हणू शकतो, की जी पूर्ण एक दिलानी आणि एक ध्येय घेऊन काम करणारी आहे. जिथे कुठेही तुम्हाला डेव्हिएशन दिसत नाही. ते कुठेही तसूभर हलत नाहीत आपल्या ध्येयापासून. त्यांच्यामध्ये अशा प्रकारे फूट पाडण्याचा उद्योग सोनम वांगचुक जर करत असतील, तर त्याचा तीव्र निषेधच करायला पाहिजे. इतकंच बोलून हे थांबलेले नाहीये. ते असं म्हणतात, की भारतीय सैन्यामध्ये पूर्वी नेपाळी सैनिक येत होते. परंतु अग्निवीर सारखी योजना आणली आणि नेपाळी सैनिक हे आता केवळ 4 वर्षासाठी काम करायला तयार नाहीत, म्हणून ते इथे येत नाहीत, तर ते चीनच्या सैन्यामध्ये जाऊन मिळतायत. म्हणजे आज जे नेपाळी लोक हे भारतासाठी लढत होते, ते आज चीनच्या बाजूनी भारताच्या विरोधात लढायला तयार झालेले आहेत. आणि मग त्यांनी अर्थातच जनरल माणेकशॉ यांच्या त्या प्रसिद्ध विधानाचा संदर्भ दिलेला आहे, की जर कोणी म्हणत असेल, की मला मृत्यूचं भय नाही, तर तो एक तर खोटारडा आहे किंवा तो मूर्ख आहे. असे गुरखा जमातीचे लोक जेव्हा भारतीय लष्करामध्ये सामील होत होते आणि ते आज चीनच्याकडून रडतायत म्हणून लडाख असंरक्षित आहे, असं सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे. पण सोनम वांगचुक मी म्हटलं त्याप्रमाणे धादांत खोटं बोलतायत मित्रांनो, धादांत खोटं बोलतायत. कारण अग्निवीरमध्ये नेपाळी जनता जर का आज सहभागी होत नसेल, तर त्याचं कारण त्या जनतेला सहभागी होण्याची इच्छा नाही, असं अजिबात नाहीये. नेपाळमध्ये आज पुष्पकांत दाहाल या मार्क्सिस्ट नेत्याचं राज्य आहे आणि त्या राज्यानी, त्या सरकारने घेतलेला निर्णय आहे, की जोवर अग्निवीर सारखी योजना चालू आहे, तोवर नेपाळी नागरिकांना भारतीय सैन्यामध्ये काम करू द्यायची मुभा आम्ही देणार नाही. जेव्हा सरकारने ही बंदी घातली, त्यानंतर जर का हे नागरिक त्या योजनेमधून काम करण्यासाठी येत नसतील, तर त्याचा दोष मोदींना नाही देता येत. त्याचा दोष वांगचुक यांनी हा प्रश्न खरा म्हणजे नेपाळ सरकारला विचारायला पाहिजे, की तुम्ही तुमच्या नागरिकांना इथे काम का करू देत नाही? मी त्या नागरिकांची व्यथा समजू शकते. त्यांच्यासाठी जर का उपजीविकेचं दुसरं साधन नेपाळ या देशामध्ये नसेल, तर ते केवळ चीनच्या सैन्यात जातायत असं नाहीये. ते आफ्रिकेच्याही सैन्यामध्ये जाताना दिसतात आणि अन्य जगामधल्या सैन्यांमध्ये सुद्धा सामील होण्यासाठी, तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी जातात. अशा बातम्या मी देखील वाचल्या होत्या. अग्निवीर या योजनेबद्दल अनेक आक्षेप आहेत. त्यातले कुठले आक्षेप खरे आहेत, खोटे आहेत, या चर्चेमध्ये आता मला जाण्याची गरज वाटत नाही. परंतु भारताच्या संरक्षणासाठी जर का भारतीय लष्कराने एक सजगपणे घेतलेला जर का निर्णय असेल, तर त्या निर्णयाला अशा पद्धतीने छेद देण्याचं काम सोनम वांगचुक करतायत आणि एक प्रकारे ते भारताच्या शत्रूला हातभार लावतायत. या अशा प्रकारचे आक्षेप वांगचुक का घेत आहेत हे स्पष्ट आहे. ते राहुल गांधींना भेटले आणि हे राहुल गांधी कोण?
की ज्यांनी त्या 2008च्या ऑलिम्पिकच्या निमित्ताने ते गेले बीजिंगला आणि तिथे चीनच्या कम्युनिस्ट पार्टी बरोबर एक त्यांनी ॲग्रीमेंट केलं. वांगचुक यांना जर का एवढी फारच चिंता वाटत असेल लडाखच्या संरक्षणाची, तर त्यांनी राहुल गांधींना ते आले होते आणि हे जाऊन भेटले तेव्हा त्यांना का नाही विचारलं, की "अहो बाबा तुम्ही काय करार केलेला आहे? त्याच्या शर्ती काय आहेत त्या जरा आम्हाला सांगा आणि त्यात लडाखचं स्थान काय आहे म्हणून?" याच लडाखचा एक अक्साई चीन जो भाग आहे, तो ह्यांच्याच राहुल गांधींच्या पणजोबांनी दिला ना चीनला. आणि तिथे गवताचं साधं पातं उगवत नाही म्हणून त्यांनी लोकसभेमध्ये त्याचं समर्थन केलेलं होतं. त्याचं काय? सोनम वांगचुक सगळा इतिहास विसरले म्हणून भारतीय जनता नाही विसरलेली आणि तुम्हाला सांगते लडाखी जनता सुद्धा विसरली नसेल. लडाखमध्ये काय क्रांती झालेली आहे आणि तिथे काय विकास झालेला आहे हे जनतेला कळतं. सोनम वांगचुक हे डोळे बंद करून आंदोलन करतायत. त्यांना जरूर आंदोलन करू देत. आमरण नाही, आणखी 21 दिवस नाही, आणखी जे काय करायचं ते करू देत. मला खात्री आहे कदाचित जगभरातला मीडिया सुद्धा तिकडे जाऊन पोहोचेल आणि लडाखमध्ये जिथे भारत सरकारने खंबीर पावलं उचलली, ती कशी फुसफुशीत होती, डळमळीत होती, हे सगळ्या जगाला ओरडून सांगण्याचं काम सुद्धा होईल कदाचित. परंतु मोदी सरकार त्याच्यामुळे डळमळीत होत नसतं. ही गोष्ट सोनम वांगचुक यांनी आपल्या मनाशी कोरून ठेवावी. ते जोपर्यंत त्या केंद्रशासित प्रदेश आणि राज्य याच्याबद्दल जर ते बोलत असतील, तर त्याचा विचार वेगळा करता येईल. परंतु त्यांनी जर का संरक्षणाच्या बाबतीमध्ये भारतीय लष्कराच्या मानसिकतेमध्ये जर का तडा देण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना देशद्रोहीच म्हटलं पाहिजे. आणि हे जे सोनम वांगचुक आहेत, ह्यांना ताबडतोबीने सरकारने नजरकैदेमध्ये घ्यावं आणि त्यांचं हे जे उपोषणाचं नाटक चाललेलं आहे, त्या नाटकावरती ताबडतोबीने पडदा टाकावा, अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे. ज्या पद्धतीमध्ये लोकांनी माझ्याकडे हा व्हिडिओ पाठवला आणि त्यांच्या एकंदरीतच भावना बघता, त्यांनी लिहिलेली पत्र बघता मी हे सांगू शकते, की सोनम वांगचुक इथून पुढे भारतामध्ये बदनाम झालेले आहेत. त्यांना सुद्धा एक मोठी यादी आहे आमच्याकडे लिबरल्सची आणि ते लिबरल्स एकदा जे असे जातात ना तिकडे, त्यांच्याबद्दल भारतीय लोकांच्या मनामध्ये जरा सुद्धा सहानुभूती उरत नाही. जरा सुद्धा सहानुभूती उरत नसते. कारण लोक अत्यंत जागरूक झालेले आहेत आणि असली नाटकं जी आहेत, ही नाटकं आम्हाला चांगली कळतात. वांगचुक ह्यांना चीनबरोबर जायचं असेल, तर त्यांनी खुशाल जावं. लडाख चीनमध्ये जाणार नाही ह्याची त्यांनी खात्री बाळगावी. वेळ येईल त्यावेळेला भारत अक्साई चीन सकट संपूर्ण लडाख हा स्वतंत्र करूनच दाखवेल. ह्याच्याबद्दल वांगचुक यांनी निर्धास्त राहावं. आमचं सैन्य पूर्णपणे केपेबल आहे, सक्षम आहे आणि ते त्याच दृष्टीने प्रयत्न करतंय, हेही वांगचुक यांनी लक्षात ठेवावं. या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी घालण्यासाठी, त्या आनंदावर विरजण घालण्यासाठी असली आंदोलनं झाली, तरी आम्ही त्याची क्षिती बाळगत नाही. लिंबू निघाले लिंबू. हे सोनम वांगचुक हे विश्वासघातकी निघाले मित्रांनो. वाईट वाटतं, अतिशय वाईट वाटतं. एक काळ तोंडाने मोदींची स्तुती करणारे हे ते केवळ दिशाभूल करत होते, हे आज स्पष्ट झालेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर मित्र-परिचितांकडे लिंक जरूर पाठवा. या व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं सहकार्य असंच असू द्या. धन्यवाद.